नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं गोसत्व या यूट्यूब चॅनलवर। आज आपण तुलसी विवाह काय आहे, तुलसी विवाहाचे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक शास्त्रीय दृष्टिकोनातून काय महत्त्व आहे ते पाहणार आहोत। तुलसी विवाह हा सण कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत म्हणजे 5 दिवस हा विवाह चालतो आणि या कार्तिक पौर्णिमेपर्यंत दिवाळी चालते असं समजलं जातं। कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी होय। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच होतं की या दिवशी श्री विष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो। विष्णूच्या जागृतीच्या या उत्सवाला प्रबोध उत्सव असं म्हणतात आणि महत्त्वाचं म्हणजे हा उत्सव आणि तुळशी विवाह दोन्ही एकत्रपणे आणि एकाच तंत्राने करण्याची रूढ परंपरा आहे। भारतामध्ये कदाचितच कुठलं तरी गाव असेल किंवा प्रांत असेल की जिथं तुळस नसेल किंवा तुळस उगवत नसेल। तुळस ही भारताच्या सर्वच प्रांतामध्ये सर्वच भागामध्ये उगवणारी अशी वनस्पती आहे। बहुतेक हिंदू कुटुंबाच्या अंगणामध्ये तुळशी वृंदावन हे असतेच। तुळशीला घरातील नुसतंच एक सदस्य नाही तर आपली मुलगी समजली जाते आणि घरातीलच कन्या मानून तिचा विवाह करणे यामुळे कन्यादानाचे फळ मिळते असे मानले जाते। म्हणूनच म्हणतात, ज्याला नाही लेक त्याने तुळस लावावी, आपल्या अंगणामध्ये देव करावे जावई। या विवाहासाठी घरातील तुळशी वृंदावनाची म्हणजे तुळशीचे रोप असलेल्या कुंडीची गेरू व चुनाने रंगरंगोटी करतात, सजवतात आणि मग तिचा विवाह विष्णूशी म्हणजे विष्णूचा म्हणजे बाळकृष्णाच्या मूर्तीशी तुळशीचा विवाह लावून देतात। पूर्वीच्या काळी विवाह लवकर करायचे, त्यामुळे बाळकृष्णांची मूर्ती तिथे ठेवली जाते। विवाहाच्या पूर्व दिवशी तुळशी वृंदावन रंगवून सुशोभित करतात। वृंदावनामध्ये तुळस, झेंडूची फुले घालतात आणि मुळाची चिंचा आणि आवळे ठेवतात। हा विवाह सोहळा शक्यतो सायंकाळी करतात। तुळस हे दिसायला छोटे रोपटे जरी असले तरी भारतीय संस्कृती आणि परंपरेमध्ये तुळशीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। तुळस विष्णुप्रिया किंवा हरिप्रिया असंही तिला म्हणलं जातं। तुळस अर्पण केल्याशिवाय केलेली विष्णूची पूजा ही व्यर्थ ठरते असं पद्मपुराण सांगते। तुळशीचा विवाह झाल्यानंतर चातुर्मासामध्ये जी व्रते घेतलेली असतील त्या सर्वांचीच सांगता या दिवशी केली जाते। चातुर्मासामध्ये जे वेगवेगळे पदार्थ वर्ज्य केले असतील ते पदार्थ ब्राह्मणाला दान देऊन मग स्वतः जेवण केले जाते। तुळशीच्या विवाहाच्या दिवशी सायंकाळी ब्रह्मांड पोकळीमधील विष्णू आणि लक्ष्मी या तत्वांच्या सूक्ष्म लहरीचे ब्रह्मांडात आगमन होते असे शास्त्र सांगते। वातावरणातील विष्णू आणि लक्ष्मी म्हणजे शिव आणि शक्ती या तत्वांच्या कार्याचे प्रमाण या दिवशी वाढून या लहरींचा संयोग घडून येतो। या लहरींच्या संयोग सोहळ्यालाच तुळशी विवाह असे समजले जाते। तुळशीच्या रूपामध्ये लक्ष्मीची आणि श्रीकृष्णाच्या रूपामध्ये विष्णूंची पूजा केली जाते। या दोन्हीही तत्वांचा अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी सायंकाळी तुळशी विवाह साजरा केला जातो। तुळशीच्या विवाहाच्या मुहूर्त काळातच श्री विष्णू लक्ष्मी या दोन तत्वांच्या लहरीचे आगमन आणि संयोग घडून येत असतो। वातावरणातील सात्विकतेचा फायदा मिळावा यासाठी तुळशी विवाह हा मुहूर्त कालावधीमध्येच करावा। प्रत्येक हिंदूच्या घरात तुळस असायलाच हवी असे सांगितलं गेलं आहे। सकाळी आणि सायंकाळी सर्वांनी तुळशीचे दर्शन करावं असं सुद्धा सांगितलं आहे। तुळशी ही पापनाशक आहे। तुळशीचे दर्शन, स्पर्श, ध्यान, नमन, पूजा किंवा रोपण याचबरोबर सेवन या सर्व गोष्टी युगायुगांची पातके नष्ट करतात असं अध्यात्मामध्ये सांगितलं आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयाच की याचं आयुर्वेदिक विश्लेषण काय बरं आहे। तुळशीचं महत्त्व पद्मपुराणामध्ये इतकं सांगितलं आहे की तुळशी दलाला म्हणजे तुळशीच्या पानाशिवाय जर विष्णूची पूजा केली तर ती व्यर्थ ठरते आणि पूजेचा काहीही उपयोग होत नाही। जरी तुम्ही त्या पूजेमध्ये सोनं, रत्न, मोती यांची फुले जरी विष्णूला वाहिली असतील तरी त्यांना तुळशी दलाच्या 16व्या कलेचीही कसर येणार नाही। म्हणजे सोनं, रत्न, मोती यापेक्षाही तुळशीला श्रेष्ठ सांगितलं आहे। त्यामुळेच कदाचित फक्त वारकरीच नाही तर विष्णू, कृष्ण किंवा पांडुरंग यांच्या गळ्यात तुळशीचा गवगवीत हार घालतात। महत्त्वाचं म्हणजे तुळशी पत्र ठेवल्यावाचून किंवा तुळशी दलाने प्रोक्षण केल्यावाचून श्री विष्णू नैवेद्य ग्रहण करत नाहीत। कार्तिक मासामध्ये म्हणजे कार्तिक महिन्यामध्ये तुळशी दलाने केलेल्या विष्णू पूजेचे महात्म्य काही विशेषच आहे। देवाला नैवेद्य दाखवताना तुळशीच्या पानांचा वापर केल्यामुळे नैवेद्य देवतेपर्यंत लवकर पोहोचतो। सात्विक होणे आणि त्याच्यावर त्या वाईट शक्तीचे आक्रमण होण्याची शक्यता यामुळे कमी होते असे म्हटलं जातं। याचं शास्त्रीय विश्लेषण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की करूयाच। तुम्हाला आज जर काही नवीन माहिती मिळाली असेल किंवा अजून अशी काही नवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या गोसत्व या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। तसेच तुमच्या मित्रमंडळींनाही ही माहिती शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।